भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या की महिलांना दिलेले राजकीय आरक्षण 2029 मध्ये लागू केले जाईल। यानंतर परिस्थिती बदललेली दिसून येईल। तुम्ही महिला आहात म्हणून पक्षाच्या तिकिटाची विनंती करणे योग्य नाही। जिंकण्याची क्षमता असलेल्या महिलांनाच तिकीट मिळावे यासाठी भाजपने येत्या 2 महिन्यांपासून राज्यात शक्तिवंदन अभियान सुरू केले आहे। या संदर्भात आयोजित बैठकीसाठी नागपुरात आलेल्या चित्रा वाघ या पत्रपरिषदेत बोलत होत्या। राज्याचे नेते आणि त्याच्यामुळे ते सतत कीर्तीवरती असतात। आताचा जो विषय झाला तो तुम्ही बघितलं की महिला सक्षमीकरणाचा जो मेळावा होता त्याची सुरुवातच गडचिरोलीपासून झाली। गडचिरोलीचे पालकमंत्री सुद्धा देशनेते आहेत, मला वाटतं नागपूरचे पण। त्यामुळे त्यांच्या त्या कार्यबहुल व्यस्ततेमधनं जे काही शक्य होते ते पूर्णपणे केलं जाते। राहिला प्रश्न अंगणवाडी सेविकांचा, तर मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे की मार्च 2023 मध्ये ज्या वेळेला आमचं सरकार, आपलं सरकार महायुतीचं सरकार होतं, त्यावेळेला त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली होती आणि एप्रिल 2023 ला ती लागू पण करण्यात आली होती। आताचा जो त्यांचा विषय आहे, त्यांच्या संघटना ज्या आहेत त्या सतत सरकारच्या संपर्कामध्ये आहेत आणि महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे आणखी बाकीचे जे लोक असतील ते महिला अंगणवाडी सेविकांच्या जे शिष्टमंडळ आहे त्यांच्याशी सतत त्यांचा संपर्क चालू आहे। मला एवढं म्हणायचंय की आज राज्याच्या मोठ्या ताई फार गळा काढून रडताना दिसतायत की या ताई दिसत नाहीत का, या महिला दिसत नाहीत का। मला त्यांना विचारायचंय, 2.5 वर्ष तुम्ही होतात, या 2.5 वर्षामध्ये 2.5 रुपये वाढवले का अंगणवाडी सेविकांचे? 2.5 वर्षामध्ये महागाई नव्हती? 2.5 वर्षामध्ये अडचण नव्हती? 2.5 वर्षामध्ये कुठलाच त्रास नव्हता?